नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे अशा टाईपचा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. बघा दिलंय काय, सेक थिटा एकच रेशो आपल्याला दिलाय. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज जर आपल्याला माहीत असतील तर आपण राहिलेले सर्व रेशो फाइंड करू शकतो. तेच आपल्याला फाइंड करायचे आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणजे सेक थिटा दिलाय तर साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटा हे 5 रेशो आपल्याला फाइंड करायचे. कसे ते बघा. आता सेक थिटा दिलाय, आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरूया. सेक थिटा असलेली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे? 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. दुसरी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. ओके, तर 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक थिटा आहे 20/5/7, 25/7 आणि त्याचा स्क्वेअर आहे. सो हे 1 इकडे जाऊन मायनस होईल. सो tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25चा स्क्वेअर डिवायडेड बाय 7 स्क्वेअर मायनस 1. सो दॅट इज tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25चा स्क्वेअर किती येणार? 625 डिवायडेड बाय 7चा स्क्वेअर 49 आणि हे मायनस 1. आता LCM काढावं लागेल. 49 ने इकडे मल्टिप्लाय करायचं. tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 - 49 डिवायडेड बाय सगळ्याला 49. सो tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार? 625 - 49 किती येते? 576 आणि डिवायडेड बाय 49. सो दोन्ही बाजूचं रूट घ्या म्हणजे tan थिटा आपल्याला मिळेल. tan थिटा इज इक्वल टू 576चं रूट घेतलं तर ते किती येतं? 24 डिवायडेड बाय 49चं रूट घेतलं तर 27. म्हणजे tan थिटाची व्हॅल्यू आली 24/7. ओके, आता सेक थिटा दिलंय. सेक थिटाच्या अपोजिट काय असतं? कॉस थिटा. ते आपण काढू शकतो. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सेक थिटा. सो 1 डिवायडेड बाय सेक थिटा किती आहे? 25/7. आता हे काय फक्त होईल? अपोजिट होईल म्हणजे 7 डिवायडेड बाय 25 हे आलं कॉस थिटा. आता साइन थिटा कसं काढू शकतो आपण? साइन थिटा टॅन थिटामध्ये असतं. टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याला माहित आहे इज इक्वल टू असतं साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. सो साइन थिटा काय येणार? कॉस थिटा इकडे मल्टिप्लाय करायचं. टॅन पण माहित आहे, कॉस पण माहित आहे. टॅन थिटा इकडे मल्टिप्लाय म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू येणार टॅन थिटा इंटू हे कॉस थिटा. टॅन थिटा काय आहे? टॅन थिटाची व्हॅल्यू 24/7 आणि इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 7/25. ओके, टॅन थिटा आहे 24/7 आणि कॉस थिटा आहे 7/25. 7ला 7 जाणार आणि राहिलं काय? 24/25 म्हणजे हे आलं साइन थिटा. ओके, बघा एक तर ऑलरेडी दिलाय, हा 2 झाला, हा 3, हा 4, अजून 5, 6, 2 राहिले. साइन कॉस झालं, टॅन झालं. आता कोसेक थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू असतं 1/sin थिटा म्हणजे 1 डिवायडेड बाय साइन किती आहे? 24/25 म्हणजे हे उलट केलं तर 25/24 होणार. हे आलं कोसेक थिटा. त्यानंतर राहिलं कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा. टॅन थिटा आपण ऑलरेडी काढले. 1 डिवायडेड बाय टॅन थिटा किती आले? 24/7. हे जर उलट केलं तर 7 बाय काय येणार? 24 म्हणजे कॉट थिटा इज इक्वल टू 7/24. अशा पद्धतीनं कोणताही एक जरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला दिला तरी आपण राहिलेले 5 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करू शकतो. थँक्यू.